हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अंदमानमध्ये मान्सून झाला असून केरळमध्ये मुसळधार बरसला आहे. हवामान खात्याने केरळमध्ये आणखी काही दिवस हे स्थिती राहणार असल्याचा इशारा देत काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. केरळमध्ये 25 ते 26 मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून केरळ दमदार बरस असताना मुंबईसह महाराष्ट्रात दिवसभर ढगाळ वातावरण असून मुंबईत दमट हवामानामुळे 30 ते 35 अंश सेल्सिअस असून प्रचंड उकडाट जाणवला आहे. तर राज्यात आता लवकरच केरळच्या कोचीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. केरळमध्ये ही स्थिती पुढील 3 ते 4 दिवस राहणार असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात 17 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये